शरीर तर आपलं नाही आहे, शरीर तर आपलं नाही आहे, आपल्या मालकीचं नाही आहे, आपल्या हक्काचं नाही आहे. मग ह्या शरीराकडून मग आपल्याला काय काय साध्य करायचं आहे, त्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला काय काय गोष्टींची आपल्याला प्राप्ती करायची. सामान्य माणूस असेल तर, सामान्य जे असेल तर पाहत असताना रात्र किंवा त्याची तिथे जाते ते विषांधामध्ये त्याची रात्र निघून जाते, लक्षात घ्या. आणि दिवस तो जातो तो पैसे कमवण्यामध्येच त्याचा दिवस निघून जातो. विठ्ठल सामान्य माणसाचा विषय हा काय असेल तर तो रात्र त्याची जाते विषयांमध्ये विषांध होऊन निघून जाते आणि दिवस पाहत असताना पोटासाठी कमाई करण्यासाठी तो दिवस मात्र निघून जातो, कमाईसाठी त्याचा दिवस निघून जातो, लक्षात घ्या. मग सांगत असताना शास्त्रामध्ये शरीराचे 5 दोष सांगितलेले आहेत. एक प्रकारचा दोष हा सांगितलेला, नीट ऐका. शरीराच्या बाबतीमध्ये सांगून जातात. शरीराचे 5 दोष सांगितलेले आहेत आणि पहिला दोष शास्त्रामध्ये सांगून जातात की शरीर म्हटल्यानंतर स्थूल देहाची पहिली मर्यादा स्थूल मर्यादा ही सांगितलेली, लक्षात घ्या. पहिला दोष स्थूल मर्यादा. दुसरा दोष जो सांगून जातात, या शरीराचे जे स्थित्यंतर सांगितलेले आहे ते स्थित्यंतर हा दुसरा दोष सांगितलेला आहे. तिसरा दोष सांगितलेला शरीरातलं हे म्हणजे भोगायतन आहे, भोगाधीन आहे शरीर. काही जे आपल्याला जर भोगायचं जे असेल तर कर्मानुसार शरीराला हे भोगावंच लागतं, लक्षात घ्या. हा तिसरा दोष सांगून जातात. चौथा दोष जर पाहायला लागलो तर ह्या शरीरामध्ये अनेक असे जे रोग आहेत, म्हणजे रोगाचं भांडार जर काय असेल तर हे शरीर सांगितलेलं आहे. 5वा दोष म्हणजे शरीर म्हणजे कसं आहे तर हे मर्त्य आहे, मरणार आहे. विठ्ठल त्या देहाच्या बाबतीमध्ये असताना मग आपण त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणार कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण कोण किती वर्ष जगेल, कोण किती वर्ष राहणार आहे, कोणी सांगू शकणार आहेत का, तुम्ही मला सांगा. प्रत्येकाचं जे दैव आहे हे दैव मात्र त्या परमात्म्याने मात्र हे जिथे लिहिलेलं आहे. म्हणून आपण जे काही उघड आणि गुप्त, ऐका, जे काही आपण उघड आणि गुप्त करतो त्याच्यासाठी परमात्म्याने दोघांना तिथे हिशोब ठेवण्यासाठी नेमलेले आहेत, बरं का. जे काही आपण उघड जे करतो ते चित्राकडे काम दिलेलं आहे, जे काही आपण गुप्त करतो ते गुप्ताकडे काम दिलेलं आहे. विठ्ठल काय केलं कोणाला कळलं सुद्धा नाही, मी कोणाला कळू दिलं नाही. या कानाला सुद्धा मी कळू दिला नाही, बरं का. इकडच्या कानाला सुद्धा मी काही थांग पत्ता लागू दिला नाही. हां, इतकं मी सगळं काही गुप्त केलेलं आहे. पण तुमच्याही पेक्षा तो परमात्मा तो इतका चतुर आहे. म्हणून तो कसा आहे, चतुरा तो सर्वांपेक्षा तो चतुर आहे, बरं का. कोणाला काय द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं आणि कधी द्यायचं, 4 गोष्टी मी सांगून गेल्या, बरं का. तो परमात्मा इतका चतुर, कोणाला कधी द्यायचं, काय द्यायचं, कसं द्यायचं आणि
कधी द्यायचं विठ्ठल. आणि म्हणून आज जन्म आणि मृत्यू त्यांनी आपल्या जर हातात जर दिला असता तर त्या परमात्म्याची किंमत काय राहिली असती तुम्ही मला सांगा. त्याला कोणी विचारलंच नसतं बरं का, कोणी त्याला विचारलं नसतं. पण ती जी दोर आहे त्याने आपल्या हातामध्ये इतकी मजबूत त्यांनी बांधून ठेवलेली आहे, इतकी मजबूत बांधून ठेवलेली आहे. सर्व काही त्याच्या हातामध्ये ते आहे, लक्षात घ्या. पण पहिला दोष सांगत असताना शास्त्रामध्ये स्थूल देहाच्या या मर्यादा या सांगितलेल्या आहेत. तिथे मर्यादा येतात आणि मर्यादा आल्यानंतर आज आपल्याला इथून त्या सभामंडपाच्या बाहेर जर आपल्याला जर उडी मारायची असेल, मारू शकतो का सांगा? मारू शकत नाही. एखाद्याला सांगितलं की बा इतकी सगळी मंडळी समोर बसलेली आहेत आणि त्यांना सांगितलं काही करायचं नाही, तुम्ही दिवस आणि रात्र इथे मांडीसुद्धा तुम्ही बदलायची नाही, इथेच बसून राहा, इथेच तुम्ही बसून राहा, पहिल्या कीर्तनापासून ते काल्याच्या कीर्तनापर्यंत उठायचंच नाही. शक्य आहे का तुम्ही मला सांगा? ताकद आहे का तेवढी सांगा? मर्यादा आहे तिथे, कारण तितकं शरीर आपल्याला तिथे काम देत नाही, तितकं आपण बसू शकत नाहीत. स्थूल मर्यादा सांगितल्या. अजून स्थूल मर्यादेचे अनेक दृष्टांत आपण देऊ शकतो, पण ठीक आहे. दुसरा दोष सांगत असताना शास्त्रकार सांगून जातात की या शरीरामध्ये अनेक प्रकारे स्थित्यंतर म्हणजे बदल मात्र हा घडत असतो, लक्षात घ्या. बाल्यावस्था तुम्ही पाहून जा, बालपण गेले नेणता, तारुण्यपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मत. आज याच्यावरनं तुम्ही पहा. म्हणून मी परमात्म्याला एकच सांगत असतो की आयुष्यातला जर सर्वात वाईट जर काळ जर कोणता जर असेल तर वृद्धापकाळ आहे. परस्वाधीन जीव होऊन जातो, म्हणून परस्वाधीन होण्याच्या अगोदरच आमचा विधी पूर्ण कर विठ्ठल. काळासारखा वाईट काळ कोणता नाही आहे, लक्षात घ्या. वृद्धापकाळासारखा. आज म्हणून आपल्या देशामध्ये इतके काय वृद्धाश्रम जे दिसत आहेत, वृद्धाश्रम रोज वाढत जात आहेत. हे वृद्धाश्रम राहणं चांगलं काय, वृद्धाश्रम एकही नसणं चांगलं, तुम्ही विचार करा. मी तर एकच प्रार्थना करतो की बाबा जगाच्या पाठीवर कुठे वृद्धाश्रम राहताच कामा नाही आहे. नको आहे वृद्धाश्रम आम्हाला. आमचे मायबाप कसे का असेनात ते आमच्याजवळ राहतात म्हणण्यापेक्षा आम्हीच त्यांच्याजवळ राहतो विठ्ठल. कोणी विचारतात तुमच्याजवळ कोण राहतं? माझ्याजवळ माझे मायबाप राहतात, माझे आईवडील राहतात. तुला लाज वाटायला पाहिजे, तुला शरम वाटायला पाहिजे बरं का. म्हणतो हा ऑफिसर असतो, मोठा अधिकारी असतो, आईवडील माझ्याजवळ राहतात, तुला शरम वाटायला पाहिजे. अगोदर तू आहेस का? तुझे आईबाप अगोदर त्याचा विचार कर. म्हणून मी कोणाजवळ राहतो? माझं भाग्य असं आहे आपण म्हणायला पाहिजे की मी माझ्या मायबापांजवळ राहतो, माझ्या आईवडिलांकडे जिथे मी राहतोय. म्हणून वृद्धापकाळ जो सांगितले, तारुण्य काळ हा सांगितलेला तो काळ, स्थित्यंतर हे जिथे सांगितले त्याच्यामध्ये अनेक असे जिथे बदल सांगितलेले ते बदल मात्र आपण पाहून जातो, लक्षात घ्या. हा दुसरा दोष सांगतात. आणि तिसरा दोष शास्त्रकार सांगून जातात की भोगायतन म्हणजे या शरीराच्या माध्यमातून आपल्याला भोग हा भोगावाच लागतो, लक्षात घ्या. भोगल्याशिवाय ते कर्म सुटत नाहीत, भोगल्याशिवाय ते कर्म पूर्ण होत नाहीत, भोगल्याशिवाय आपण त्यातनं त्या बंधनातनं आपण मुक्त होत नाहीत, भोगल्याशिवाय आपण त्या बंधनातनं आपण सुटू शकत नाहीत. आज जे काही आपण दुःख जे भोगतोय त्याचं कारण काय आहे? ते आपल्या पापाचं फळ आहे, पापाचं विठ्ठल. एखाद्या व्यक्तीला जे आपल्याला जे सुख मिळतं ते सुख कोणाचं फळ जे सांगितले तर ते सुखाचं फळ सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला जे काही दुःख मिळतं, दुःख आपण भोगायला लागतो, हे कशाचं फळ असेल तर आपण केलेल्या पापकर्माचं ते फळ असतं, लक्षात घ्या. म्हणून पाप आणि पुण्य हे प्रत्येक जीवाला या जीवनामध्ये संसारामध्ये या शरीराच्या माध्यमातून त्यांना भोगावं लागतं, लक्षात घ्या. प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये 14 वर्ष प्रभू रामचंद्र आज वनवासाला तिथे गेले, पण त्यांना ते सुद्धा भोगून त्यांना ते पूर्ण करावं लागलं की नाही मला सांगा.
पण त्याने एक आदर्श असा घालून दिला, ते भोगत असताना सुद्धा कधीही त्याने आपल्या मुखातनं तोंडातनं कधी चकार शब्द त्यांनी काढला नाही की बाबा मी खूप यातना भोगतोय, मला खूप दुःख आहे. कुठेतरी त्यांनी याची वाच्यता केली का तुम्ही मला सांगा. हे परिपूर्ण पुरुषांची जी लक्षणं जे सांगितलेली आहे ते प्रभू रामचंद्रांनी एक आदर्श जगापुढे मात्र त्यांनी घालून दिला. आणि म्हणून या शरीराच्या माध्यमातून आपल्याला भोगावं लागतं. त्याला म्हणून भोगायतन हा शब्द वापरला आहे. भोगायतन हा शब्द वापरलेला आहे. अनेक भोग आपण भोगलेले आहेत आणि पाहतोय संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये, स्वामी स्वरूपानंद पावसच्या बाबतीमध्ये आज शेवटची अवस्था त्यांची तिथे मरणावस्था झाली आणि त्यांना अनेक अशा व्याध्या त्यांना मागे जिथे लागल्यानंतर सुद्धा पण त्यांची मनाची अवस्था ही कशी होती तर अत्यंत प्रसन्न अवस्था होती. हे संतांचे लक्षणं सांगितलेले. कारण संत महात्मे सांगून जातात हा जो भोग आहे हा भोग शरीराचा भोग आहे, शरीराला भोग आहे, तो आत्म्याचा भोग नाही आहे. विठ्ठल शरीराचा भोग आहे. म्हणून शरीराच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारे असे हे जे भोग आपल्याला भोगावे लागतात, लक्षात घ्या. तदनंतर दुसरा जो दोष जिथे आपल्याला सांगतात तो दोष सांगत असताना शरीर म्हणजे कसे दुर्गंधयुक्त हे शरीर आहे, दुर्गंधयुक्त आहे बरं का. नाही अपवित्र या शरीरा ऐसे. नाटातले अभंग पहा तुम्ही. शरीराच्या बाबतीमध्ये नाही अपवित्र या शरीराच ऐसे. एखादा कोणी पूजेला बसतो अपवित्र पवित्र वा सर्वावस्थागतोपी वा यस स्मरेत पुंडरीकाक्षोस बाह्याभ्यंतर शुची. प्रोक्षण करतो, मार्जन तो करतो, प्राणायाम करतो, पण मुळामध्ये पाहत असताना शरीर हे कसं आहे तर तो दुर्गंधयुक्त हे शरीर आहे. आज आपण कशामध्ये अडकलेले आहोत तर आपल्याही पेक्षा एक देवतांचं जे शरीर आहे ते सत्वप्रधान शरीर आहे बरं का. सत्वप्रधान शरीर आहे. सत्वप्रधान शरीर हे कोणाचं आहे तर देवदेवतांचे हे शरीर सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपण आहोत. आणि आपल्यानंतर जे पशुपक्षी आहेत ते सत्व प्रधान शरीर नाही तर ते तामस प्रधान असे ते शरीर त्यांची तिथे सांगितलेले, लक्षात घ्या. पण या दोन्हीमध्ये आपण जे सापडलेत पण इथे मात्र गंमत सांगितलेली आहे बरं का. कारण असं आहे, पाहायला गेलो तर आपण अमृतही पिऊ शकत नाही आणि इकडे कडबा चारासुद्धा खाऊ शकत नाही. पण साक्षात भगवान गीतेमध्ये जिथे सांगतात तुम्ही जर कर्म जर चांगले केलात तर तुम्हाला निश्चित अमृताची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते, तुम्ही अमृत प्राशन करू शकता. आणि तुमचे कर्म जर असे हीन कर्म जर झाले तर तुम्हाला निश्चितच पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला कडबा खाल्ल्याशिवाय तिथे राहणार नाही. विठ्ठल त्याच्यामध्ये आपण जिथे सापडलेले आहोत म्हणजे कर्मपाक जो सांगितलेला माणसाचा तो कर्मपाक हा कसा पाहिजे तर अत्यंत त्याचा कर्मपाक चांगला पाहिजे. कर्म तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है, नीयत तेरी अच्छी हो तो घर में मथुरा काशी है. म्हणून कर्म जे माणसाची कशी पाहिजे तर या शरीराच्या माध्यमातून हे कर्म मात्र त्याचे चांगले पाहिजे, लक्षात. निस्वार्थ कर्म त्याचे पाहिजे. या शरीराच्या माध्यमातून काय काय आपण करायला पाहिजे अनेक गोष्टी जिथे सांगितलेल्या आहेत. म्हणून हे शरीर तिथे कसं आहे तर भोगायतन आहे. शरीर कसं आहे तर दुर्गंधयुक्त हे शरीर जिथे सांगितलेले, लक्षात घ्या. आणि शेवटचा जो दोष जिथे सांगून जातात त्या शरीराच्या देहाच्या बाबतीमध्ये शरीर म्हणजे कसं आहे तर ते मर्त्य सांगितलेले, मरणारं आहे, मरणारं आहे, मरणारं आहे. मरणारं जिथे शरीर आहे एक दिवस आपल्याला या शरीराचा मात्र त्याग हा करावा लागतो. पण इतके दोष असताना सुद्धा नामदेवराय जे बोलतात की देह जावं अथवा राहो, राहो पांडुरंगी दृढ भाव. हा जो भाव सांगितलेला आहे आज केवळ पांडुरंगाचेच भक्त असे बोलतात अशातली गोष्ट नाही. आज आपण पाहत असताना आपल्या देशामध्ये अनेक असे भक्त आपल्याला दिसतात. शैव संप्रदायातले आपल्याला भक्त दिसतात, वैष्णव संप्रदायातले आपल्याला दिसतात, शाक्त आपल्याला असे भक्त दिसतात, म्हणजे शक्तीची उपासना करणारे आपल्याला भक्त आपल्याला दिसतात.
म्हणून गणपतीचा एखादा जर कोणी जर भक्त असेल, गणपतीचा जर उपासक असेल, तर आपल्या दृष्टीसमोर कोण येतो? पहिला भक्त कोण येतो मला सांगा? कोणाचं नाव येतं? मोरया गोस्वामीचं येतं की नाही सांगा? आज आपण ज्या परिसरामध्ये आपण जिथे राहतोय, ज्या परिसरामध्ये आपण राहतोय, की गणपतीची उपासना करणारा, ज्याला गणपतीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे, त्याने अगोदर गणपतीला बाजूला सारावं, मोरया गोसावीला वंदन करून गणपतीची सेवा त्यांनी करावी. विठ्ठल ज्यांचा कुलदैवत नारसिंह आहे त्यांनी नारसिंहाकडे कधी जायचंच नाही. अगोदर कोणाला वंदन करायचं? भक्त जो प्रल्हाद आहे त्या भक्त प्रल्हादाला मात्र काय करायचं? अगोदर त्याचं पूजन करायचं, मानसपूजन करायचं भक्त प्रल्हादासाठी. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, प्रल्हादा कारणासाठी त्यांनी स्तंभी अवतार जो घेतला. आणि म्हणून आपण त्या प्रल्हादाला आपण जर प्रसन्न करून घेतल्यानंतर नारसिंहाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही. लक्षात. शिवाच्या बाबतीमध्ये पाहत असताना अनेक असे मोठे मोठे जिथे त्यांचे भक्त होऊन गेले, अनेक भक्त होऊन गेले. अलम प्रभूसारखा भक्त आपल्याला पाहायला सापडतो, अक्क महादेवीसारखी आपल्याला ती भक्त आपल्याला पाहायला सापडते. अनेक असे जिथे भक्त होऊन गेले. आणि या वैष्णवांच्या पांडुरंगाच्या बाबतीमध्ये पाहत असताना तर आपली ही संतांची जी भूमी आहे, या संतांच्या भूमीमध्ये या अनेक असे संत आपल्याला पाहायला सापडतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. आणि म्हणून आपण आज जी काही कीर्तन आपण जे करतोय, की ज्या संत महात्म्यांनी आपल्याला जी एक ही प्रभावळ दाखवून दिलेली आहे, त्या माध्यमातून आपण जे करतो. लक्षात घ्या. देह जावो अथवा राहो, कारण सांगून जातात की 9:30च्या आत सगळं सेवा पूर्ण करायची आहे, म्हणून थोडंसं मी आटोपशीर घेतोय. लक्षात घ्या. जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव. हा जो दृढभाव सांगितलेला आहे, तर त्याच्यासाठी असं सांगून जातात की पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, सर्व भावे लोभ्या आवड हे धन, आम्हा नारायण तैशा परी. त्या निष्ठेच्या बाबतीमध्ये विचार करत असताना पतिव्रता जर स्त्री असेल, तर त्या पतिव्रते स्त्रीचा हा पती हा सर्वस्व ज्याचा असतो, तसा भक्तांसाठी तो पांडुरंग परमात्मा, तो परमात्मा असतो. सर्व भावे लोभ्या, एखादा जर लोभी असेल, त्या लोभीला सर्वस्व धन जसं आवडत असेल, तशा भक्तांच्या बाबतीमध्ये, त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये जिथे बोलून जातात. म्हणून देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव. अभंगाच्या चरण सोडी सर्व, चरण सोडी सर्व, चरण सोडी सर्व, चरण सोडी सर्व, चरण
ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल बोले ले गुरे वेडी वागोडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज नाही उच्चारिला अधिकार म्यापुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रका पाया पैकी जरा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव हे पहा बाबा या ठिकाणी खुर्चीवरती बसतील सर्वांनी खारूनच बाबांचं दर्शन घ्यायचं आहे खुर्ची पुढे ठेवा खुर्ची